दरम्यान दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळते। निर्णय घेताना प्रशांत जगतापांच्या डोळ्यात यावेळी पाणी देखील पाहायला मिळाले। प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। खुद्द अजित पवार यांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेतल्याचं सांगण्यात येत आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा मात्र याला कडाडून विरोध आहे। याआधी सुद्धा प्रशांत जगताप यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। दादा, असं कळतंय की तुम्हाला वगळून पक्षाच्या बैठका या सुरू आहेत। दोन्ही पक्षांमध्ये अशा प्रकारची या 2-5 लोकांची बैठका चालू आहेत तसे माझ्याही कानावर आल्या। माझं स्वतःचं त्याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडी भंग करू नये। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या 3 पक्षांनी एकत्रित पुणे महानगरपालिकेची राज्यातली निवडणूक लढवावी। खूप चांगलं वातावरण आहे महायुतीबद्दल। या शहरामध्ये प्रचंड राग आहे। भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, गुन्हेगारी असेल, या सगळ्या बाबतीत आदरणीय पवार साहेबांचं नाव याच्यात कुणी जोडू नये। मी सुद्धा जोडू नये, समोरून पण कोणी जोडू नये आणि पत्रकारांनी सुद्धा जोडू नये। पवार साहेबांचा पुण्यातल्या किंवा राज्यातल्या देशातल्या अशा कुठल्या प्रकारच्या युती आघाडीला पाठिंबा नाही। स्थानिक स्तरावरच्या काही कार्यकर्त्यांचा तो हट्ट असेल तर तो म्हणजे ती पक्षाची भूमिका नाही, पवार साहेबांची भूमिका नाही। त्याच्यामुळे माझ्या सरकारला असं वाटतं की जर असा निर्णय होणारच असेल तर आपण थांबावं। आपण राजीनामा देऊन ह्या गोष्टीसाठी जे चळवळ उभी करतात की जे उद्योग म्हणजे या संदर्भात ते जे काही जुळवाजुळव करतात त्यांना ती खुर्ची रिकामी करून द्यावी आणि आपण काही क्षणाकरता विश्रांती नक्की घ्यावी। धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।